नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. डेली करंट अफेअरच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि सुरू करतो 14 एप्रिल 2026चे टॉप जे 10 प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता डेली हा व्हिडिओ आपण टाकत असतो आणि तुम्ही बघत असता. ओके, चला बघत आपण. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याच्यावरती अगोदर एकदा चर्चा करूयात. नुकतेच एप्रिल 2026 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विक्रमादित्य वैदिक घड्याळाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? हे विक्रमादित्य वैदिक घड्याळ हे दुसरं घड्याळ राहणार आहे आपल्या भारतामधील आणि याचं उद्घाटन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. आणि पहिलं जे काही वैदिक घड्याळ आहे ते उज्जैन या ठिकाणी त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलेलं होतं. चला बघत आपण. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपले जे काही जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचे करंट अफेअरचे प्रश्न आहेत, ई-बुकच्या स्वरूपामध्ये कोणी घेतलं नसेल तर नक्कीच घ्या. आणि 13, 14 आणि 15 तारखेला, ओके, 13, 14, 15 या तारखेला जे काही आपलं सूट ठेवलेलं आहे आपल्या अनुभवस्टडीच्या ॲप्लिकेशनवरील 50% सूट, त्याचा पण फायदा तुम्ही घेऊ शकता. अनुभवस्टडीचे ॲप आहे, इन्स्टॉल करा आणि कोणतेही पुस्तकावरती पण तुम्हाला साधारणतः 50% सूट आपण ठेवले राजगुरू, स्वप्नपूर्ती आणि नादवरीच्या पुस्तकावरती. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करा आणि तुम्हाला जरी ₹20 ई-बुक जर घ्यायचं असेल 3 महिन्याचं तर ह्या क्यूआर कोडवरती पैसे पाठवून त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला WhatsAppला मेसेज करा. चला सुरू करूयात महत्त्वाचे 10 प्रश्न. तत्पूर्वी पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे. नुकतेच अरब लीगचे पुढील महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अरब लीगचे हे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याचं नाव आहे नबील फहमी, पर्याय क्रमांक 1. नबील फहमी लक्षात ठेवा. हे कुठल्या देशाचे असतील? हे इजिप्त या देशाचे आहेत. इजिप्त या देशाचे नबील फहमी. आणि जे काही अरब लीग आहे या अरब लीगमध्ये साधारणतः 22 सदस्य देश आहेत. 22 सदस्य देश आहेत. याचं हेडक्वार्टर येतं कैरो या ठिकाणी. कैरो ही इजिप्त या देशाची राजधानी आहे आणि इजिप्त या देशाला म्हणतो आपण नाईल नदीची देणगी. ओके, एक नाईल नदी संपूर्ण जगातील सर्वाधिक लांबीची नदी कुठली असेल तर नाईल नदी आहे, तुम्हाला माहिती असेल. नाईल नदी ही वाहते इजिप्तमधूनच. इजिप्त लक्षात ठेवा. इजिप्त हा आणखीन एका कारणासाठी ओळखला जात असतो, तो म्हणजे पिरॅमिड. ओके, पिरॅमिड तर पिरॅमिड, पिरॅमिड लक्षात ठेवा हे इजिप्तमध्ये आहेतच. नबील फेहमी IMP आहे. आणि जे काही इराण आहे, इराणचे नवीन सर्वोच्च नेता बनले तर मोजतबा खमेनेई. ओके, हे इराण या देशाचे नवीन प्रमुख बनले तर लक्षात ठेवा. ह्यांच्या वडिलांना मारल्यानंतर आता हे बनले आहेत. इजिप्त IMP. नेक्स्ट पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न. नुकतेच जिंदाल स्टील कंपनीने आपले पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? जिंदाल स्टील वर्क्स किंवा जिंदाल स्टील कंपनी म्हणतो आपण. ह्या कंपनीनं ह्या व्यक्तींना पहिलं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. या व्यक्तींना सर्वजण ओळखत असाल. हे व्यक्ती आहेत रणवीर सिंग, प्रसिद्ध ॲक्टर रणवीर सिंग लक्षात ठेवा. ओके, जिंदाल स्टील कंपनी. आणि जे लेटेस्ट चर्चेमध्ये होते काही ब्रँड अँबॅसेडर त्यांच्यावरती आपण एक ओके नजर टाकूयात. हे आहे भीम ॲप्लिकेशन. साधारणतः काही प्रिंट मिक्स झाले असतील की हे आहे भारत इंटरफेस फॉर मनी. भीम ॲप्लिकेशनचं नवीन ब्रँड अँबॅसेडर आहेत महेंद्रसिंग धोनी. सिटी युनियन बँकेचे नवीन ब्रँड अँबॅसेडर आहेत रवींद्र जडेजा. T20 वर्ल्ड कप 2026चा नवीन ब्रँड अँबॅसेडर आहेत रोहित शर्मा. जनगणना 2027चा ब्रँड अँबॅसेडर आहेत कोण? सुदर्शन पटनाईक, जे वाळू शिल्पकार आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर यमाहा म्युझिक कंपनीचा नवीन ब्रँड अँबॅसेडर आहेत AR रहमान. पहिल्या दिल्ली खेलो महाकुंभचा राजदूत आहेत शिखर धवन. आणि जिंदाल स्टील कंपनीचा पहिला ब्रँड अँबॅसेडर आहेत रणवीर सिंग. पुढचा तिसरा प्रश्न. नुकतेच वन्यजीव संवर्धनासाठी जगातील पहिल्या जागतिक विद्यापीठ, त्याचं नाव आहे वनतारा. ओके, वनतारा. तुम्ही असंही वनतारा लिहू शकता. हे वनतारा विद्यापीठाचे अनावरण कुठे करण्यात आलेलं आहे? हे करण्यात आले जामनगर या ठिकाणी. जामनगर कुठे येतं तर गुजरात राज्यामध्ये येतो. जामनगर गुजरात लक्षात ठेवा. जामनगर या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीचा एक तेल शुद्धीकरण प्रकल्प देखील आहे बघा. जामनगरला रिलायन्सचं तेल शुद्धीकरण प्रकल्प देखील आहेत. हे येतं मुकेश अंबानी, हे येतं राधिका मर्चंट आणि हे येतं अनंत अंबानी. अनंत अंबानींनी काही दिवसापूर्वी हे वनतारा जो प्राणी संग्रहालय तो निर्माण केलं होतं, सर्वांना माहिती असेल, गुजरातमध्ये जामनगर या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आता पहिल्या जागतिक विद्यापीठाचं जे काही अनावरण आहे ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, लक्षात ठेवा. अहमदाबाद हे गुजरात राज्यामध्ये येतं. 2030चं राष्ट्रकुल
किंवा कॉमनवेल्थ म्हणतो आपण, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं जे काही आयोजन आहे ते होणार आहे 2030 मध्ये अहमदाबाद या ठिकाणी. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. सुरत ते तापी या नदीच्या काठी येतं. सुरत हे त्याला आपण डायमंड सिटी ऑफ इंडिया असं म्हणतो. घ्या पुढचा चौथा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या बंदराने भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र म्हणून विक्रम प्रस्थापित केलेला आहे? हे सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र म्हणून विक्रम प्रस्थापित केले एकाच जहाजामधून. साधारणतः हे आहे मुंद्रा बंदर. मुंद्रा बंदर येतं गुजरात राज्यामध्ये. मुंद्रा हे गुजरात राज्यामध्ये आणि हे अदानी पोर्ट लक्षात ठेवा. अदानी कंपनीतर्फे हे बंदर चालवलं जातं आणि जवळपास एकाच शिपमधून म्हणजे एकाच जहाजामधून ह्यांनी जवळपास 6008 कार जे आहेत ना, कार इथे बघा 6008 कार्स यांनी काय काय एक्सपोर्ट केले तर दुसऱ्या देशात पाठवले आहेत. म्हणजे एका जहाजामधून 6000 कार यांनी निर्यात केले आहेत आणि असं करणारं हे पहिलं बंदर बनलं आहे मुंद्रा बंदर. गुजरात राज्यामध्ये कुठे येतं तर कच्छ या जिल्ह्यामध्ये येतं. कच्छचे रण आहे बघा, कच्छ या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा, कच्छच्या रणामध्ये. आणि कच्छ हे काय आहे भारतामध्ये सर्वात मोठा जिल्हा पण आहे. चला, आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व जे काही कोर्सेस आहेत किंवा जे पुस्तक आहे ह्याच्यावरती 50% सूट ठेवले आहे. ज्यांना कोणाला बॅच घ्यायचं असेल किंवा ज्यांना कोणाला पुस्तक घ्यायचं असेल ते नक्कीच या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओके, या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा जर कोणाला पुस्तकाचं डेमो पाहिजे असेल किंवा हे जे काय अनुभव स्टडीचं ॲप आहे आपलं, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या. लक्षात ठेवा 13, 14 आणि 15 तारखेला ही ऑफर राहील आणि तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे ॲपवरती डॉक्टर नावाचं DOCTER डॉक्टर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण ही ऑफर ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न. नुकत्याच युनोच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समिती, ज्याला आपण CESCR म्हणतो आपण, ह्याच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे? हे व्यक्ती आहेत प्रीती सरन, पर्याय क्रमांक 2. हे भारताचे तर भारताने काय केलं आहे ह्याच्यावरती बिनविरोध निवड भारताच्या व्यक्तींची झालेली आहे. ओके, लक्षात ठेवा. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समिती म्हणतो आपण. ओके, आणि हे काय करतं, हे आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवते. कशावरती? आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या गोष्टींवरती. गृहनिर्माण आणि रोजगार यासारख्या अत्यावश्यक, जेव्हा आरोग्य असेल त्याच्यावरती अत्यावश्यक मानवी हक्कांची काय करते ही संस्था हमी देत असतं. हे आहे युनोची. लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो युनोवरती भारताचे स्थायी प्रतिनिधित्व पी हरीश, पर्वतनेनी हरीश हे भारताचे युनोमध्ये स्थायी प्रतिनिधित्व ही विसरून चालणार नाही. क्वेश्चन तुम्हाला विचारतील बघा. आणि युनो आहे, युनोची स्थापना झाली होती 24 ऑक्टोबरला. 24 ऑक्टोबर 1945 स्थापना. युनोचं हेडक्वार्टर हे न्यूयॉर्क या ठिकाणी येतं. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय. आणि सध्या अँटोनियो गुटेरस हे युनोचे प्रमुख आहेत, जे पोर्तुगाल या देशाचे आहेत. पुढचा प्रश्न, सहावा. नुकत्याच 9वा हिंदी महासागर संमेलन 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? हे 9वा हिंदी महासागर संमेलन आहे, हे पार पडणार आहे कुठं तर मॉरिशस या देशामध्ये. पर्याय क्रमांक 1 मॉरिशस. लक्षात ठेवा, मॉरिशसची राजधानी येतं पोर्ट लुईस. मॉरिशस राजधानी आहे पोर्ट लुईस. लक्षात ठेवा. आणि मॉरिशस हे एक हिंदी महासागरामध्ये येतो आणि आफ्रिका खंडामध्ये येतो. ॲक्च्युली आफ्रिका या खंडामध्ये येतो, ज्याला आपण मिनी इंडिया ऑफ आफ्रिका असंही म्हणतात. मॉरिशसला मिनी इंडिया असं म्हटलं जातं. मिनी इंडिया ऑफ आफ्रिका असं मॉरिशसला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ओके, IMP आहे हे 9वं इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर संमेलन आहे. संपूर्ण जगामध्ये पॅसिफिक, अटलांटिक, इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर, त्यानंतर साऊथ ओशन आणि आर्क्टिक महासागर असे असे 5 संपूर्ण जगामध्ये महासागर आहेत. आणि हे क्रमानुसार तुम्ही लक्षात ठेवा, पॅसिफिक महासागर सर्वात मोठा आहे, आर्क्टिक महासागर सर्वात लहान आहे. ओके, काही पुरस्कारवरती एक नजर टाकूयात आपण. अर्थ शॉट पुरस्कार 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? हे आहे मुंबई या ठिकाणी हे आयोजन आहे. साधारणतः हे परिषद आहेत, पुरस्कारने परिषद आहे ते. भारत बोधन AI कॉन्क्लेव्ह 2026 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. भारत बोधन AI नवी दिल्ली. दुसरे जागतिक बौद्ध शिखर संमेलन 2026 पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. चौथे भारत ऊर्जा सप्ताह 2026 आयोजन करण्यात आलं होतं गोवा या ठिकाणी. 2029 मध्ये वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्सचे आयोजन करण्यात आलं आहे अहमदाबाद या ठिकाणी. दुसरे शासकीय अधिकारी मराठी
साहित्य संमेलन 2026 पार पडले पुण्यामध्ये. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 पार पडलं स्पेनमध्ये. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026चे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे. रायसिना डायलॉग 2026 आयोजन करण्यात आलं होतं दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच सियाचीन दिन हा कधी साजरा करण्यात आलेला आहे? सियाचीन दिन हा दरवर्षी 13 एप्रिलला साजरा करण्यात येत असतो. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 13 एप्रिल. सियाचीन ग्लेशियर IMP आहे. सियाचीन जो आहे ना, सियाचीन संपूर्ण जगातील सर्वात मोठी हिमनदी पण आहे. हिमनदी पण आहे. लक्षात ठेवा सियाचीन, जो आपण 13 एप्रिलला हा दिवस साजरा करत असतो दरवर्षी. मग एप्रिल महिन्यातील जे काही दिवस आहेत त्यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. 1 एप्रिलला असतो उत्कल दिन. 2 एप्रिलला असतो जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिवस. 4 एप्रिलला असतो जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिन किंवा राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय विकास आणि त्यानंतर 7 एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिल आहे CRPFचा शौर्य दिवस. 10 एप्रिल आहे जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिल असतो शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन किंवा महिला सुरक्षा दिन. 12 एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस. त्यानंतर 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिवस किंवा आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिलला असतो महिला बचत दिवस. 18 एप्रिलला आहे जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिलला नागरी सेवा दिवस असतो. 22 एप्रिलला आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिवस किंवा जागतिक भाषा दिवस. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला मलेरिया दिवस असतो. 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिन. आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस असतो. 29 एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस किंवा आंतरराष्ट्रीय युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. चला पुढचा 8वा प्रश्न. रग्बी प्रीमियर लीगची, ज्याला आपण RPL म्हणतो आपण, रग्बी प्रीमियर लीग RPLची दुसरी आवृत्ती 16 ते 28 जून 2026 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आले? अजून होणार आहे ते. ठीक आहे, हे मागचे चॅम्पियन आहे. फोटो रग्बी प्रीमियर लीग हे होणार आहेत कुठं? हैदराबाद या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 हैदराबाद, जी राजधानी आहे तेलंगणाची. तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे आणि हैदराबाद या ठिकाणी 2025 मध्ये मिस वर्ल्ड जी स्पर्धा आहे, मिस वर्ल्ड स्पर्धा याचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं. ज्या स्पर्धेमध्ये ओप्पल सुजाता यांनी बाजी मारली आणि जिंकलेले होते बघा. हैदराबाद मुशी नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. हे आहे रग्बीचं RPLचं दुसरी आवृत्ती होणार आहे हैदराबाद या ठिकाणी. हैदराबादमध्ये एक स्टेडियम आहे गच्चीबोली स्टेडियम. ओके, गच्चीबोली स्टेडियमवर आयोजित केली जाणार आहे. क्वेश्चन तुम्हाला स्टॅटिक GK मध्ये विचारतील की गच्चीबोली स्टेडियम कुठं आहे म्हणून. मग त्यावेळेस तुम्ही उत्तर लक्षात ठेवायचं हैदराबाद. ओके, हैदराबाद. काही क्रीडाविषयक जे न्यूज आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. चीनमधील तियानजिन येथे झालेल्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताकडून सुवर्णपदक कोणी जिंकले असेल? तर ते तेजस्विनी शंकर. रायझिंग स्टार्स आशिया कप 2026चे विजेतेपद भारत संघाने जिंकले आहे बांगलादेशला हरवून. लिबरविंद चॅम्पियन्स कप 2026चा विजेता आहे पंकज अडवाणी. सर्वात जलद 28,000 धावा करणारे खेळाडू आहेत विराट कोहली. नवी मुंबई महापौर स्त्री जी स्पर्धा आहे राज्यस्तरीय शरीरसष्टो स्पर्धा 2025-26चे विजेतेपद अजिंक्य रेडकर कोल्हापूरचे. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पदक तालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? तर तो आहे नॉर्वे. आणि महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने 356 सामने खेळणारी खेळाडू बनले तर हरमनप्रीत कौर. पुढचा 9वा प्रश्न. नुकत्याच NCERTने न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे 2020चं NEP 2020 आणि NCFSC 2023च्या मार्गदर्शक तत्वानुसार 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता 9वीचे हिंदी जे पाठ्यपुस्तक आहे ते सादर केलं असून त्याचं नाव काय ठेवले? पूर्वीचे नावं चेंज होते, हिंदीचं पण नाव चेंज केलं आणि इंग्लिशचं पण नाव चेंज केलं आहे. ओके, आता हिंदीचं नाव ठेवलं गंगा. पुस्तकाचं नाव बरं का, हे पुस्तकाचं नाव आहे गंगा. इथं आपण पुढे बघूयात. बघा या ठिकाणी गंगा, म्हणजे गंगा हे हिंदी पुस्तकासाठी आहे आणि इंग्लिशसाठी नाव आहे कावेरी. हे 9वीचं पुस्तक बरं का. 9वीसाठी इंग्लिशचं नाव आहे कावेरी आणि हिंदीचं नाव आहे गंगा. ओके, गंगा आणि कावेरी लक्षात ठेवू शकता. कावेरीचं असून ओके, पूर्वी बिहाईव आणि मोमेंट्स हे नाव होते, त्यांचे नाव चेंज करून आता हे करण्यात आलेलं आहे. हे आहे NCERT. मग NCERT विषयी 2-3 पॉईंट बघूयात आपण. NCERT स्थापना झाली होती 1961 मध्ये.
1961 स्थापना आहे. दिल्ली या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. ओके. दिल्ली या ठिकाणी अरविंद मार्ग या ठिकाणी आणि दिनेश प्रसाद सकलानी हे कोण आहेत? सध्याच्या घडीला एन-सी-आर-टीचे प्रमुख आहेत. एन-सी-आर-टीचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणतो आपण. रिसेंट ट्रेनिंग. ओके. विद्या अमृत मश्नुते हे काय याचं ब्रीद वाक्य आहे. मोटो आहे. लाईफ एटर्नल थ्रू लर्निंग. हा त्याचा लोगो आहे. कधी-कधी क्वेश्चन काय करतात, हे डायरेक्ट लोगो देतात पेपरमध्ये आणि हे लोगो विचारतात की कोणत्या संस्थेचा आहे म्हणून. ओके. लोगो एकदा बघून घ्या व्यवस्थितपणे. हे एन-सी-आर-टीचं लोगो आहे आणि मोटो जे आहे ना म्हणजे ब्रीद वाक्य तेही तुम्ही लक्षात ठेवा. केंद्रीय शैक्षणिक किंवा शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. केंद्रात सध्याच्या घडीला शिक्षण मंत्रालयाचे मंत्री येतं धर्मेंद्र प्रधान. घ्या पुढचा 10वा अंतिम प्रश्न. नुकतेच इराक या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हटले तर निझार अमेदी पर्याय क्रमांक 1. निझार अमेदी लक्षात ठेवा. इराक. इराकची राजधानी आहे बगदाद. बगदाद ही इराकची राजधानी आहे आणि दिनार आहे ना, इराकी दिनार म्हणतो आपण, हे इराकचे काय चलन आहे. इराकी चलन लक्षात ठेवा. बालेन शाह हे नेपाळचे प्रमुख बनले तर आणि लुला द सिल्वा हे ब्राझीलचे प्रमुख आहेत. ब्राझीलचे प्रमुख आहेत लुला द सिल्वा. इराक IMP आहे. मग जे काही रिसेंटली झालेले जे काही देश व प्रमुख नेमणूक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण, जेणेकरून आपलं रिव्हिजन चांगलं होऊन जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्याच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प. तैवानचे राष्ट्राध्यक्ष म्हटलं तर लाई चिंग ते. ऑस्ट्रेलियाचे नवीन पंतप्रधान म्हटलं तर अँथनी अल्बनीज. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे ली जे म्यांग. श्रीलंकाचे राष्ट्राध्यक्ष म्हटलं तर अनुरा कुमार दिसानायके. श्रीलंकेचे पंतप्रधान आता हरिणी अमर सूर्या. थायलंड या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणले अनुतीन चारनविराकुल. जपानची पहिली महिला पंतप्रधान आहेत साने तकैची. नेपाळचे पंतप्रधान नवीन बनले तर बालेन शाह. कॅनडाचे पंतप्रधान आहेत मार्क कार्नी. जर्मनीचे चान्सलर आहेत फ्रेडरिक मर्ज. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान आहेत तारिक रहमान. रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत मोहम्मद मोइजू. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो. ब्रिटनचे पंतप्रधान आहेत कीर स्टारमर. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत किम जोंग उन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष आहेत लुला द सिल्वा. चला हे तुमचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूयात. नुकतेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाचे 92 वर्षी निधन झाले असून त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालं होतं, पद्मविभूषण भेटलेलं आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. नुकतेच कोणत्या देशात बिस्किट जत्रेने नवीन वर्षाचा उत्सव सुरू झालेला आहे? बिस्किट महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा आहे नेपाळमध्ये. मतदारांचे स्वागत करण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने नीला रोबोटला तैनात केलं होतं नुकतंच? तर ते पुद्दुचेरी. नुकतेच सिंधी भाषेत भारताच्या संविधानाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असेल? भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. नुकतेच महाभियोगामुळे चर्चेत असलेले व आता राजीनामा दिलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते? हे होते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश. नुकतेच कोणाला यंदाच्या सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? श्रीनिवास पाटील. हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क कन्व्हेन्शनच्या पक्षांची त्याला आपण UNFCCC म्हणतो आपण, याची 31वी परिषद बैठक नोव्हेंबर 2026 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? हे आहे तुर्कीमध्ये अंताल्या या ठिकाणी. नुकतेच दिव्यांग अर्जदारांसाठी सुलभता वाढवण्यासाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा यांची सेवा सुरू करणारे पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणतं असेल? हे आहे भोपाळ. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन कधी असतो? 12 एप्रिलला. आणि नुकतेच वीज व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत व कोणत्या देशादरम्यान पुन्हा सांगचू 2 या निर्यात शुल्कावरील जो काही करार आहे या करारावरील स्वाक्षरी करण्यात आलेला आहे? तो देश आहे भूतान. लक्षात ठेवा. याचं विश्लेषण आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे आणि आज जे आपण प्रश्न बघितले त्याचं आपण रिव्हिजन उद्या बघणार आहोत. ओके, चला हे थांबूया. त्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. मायक्रोसॉफ्टने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठात आपले पहिले समर्पित AI कौशल्य केंद्र स्थापन केलेलं आहे? याचं उत्तर उद्या आपण बघणार. चला आता एकदा आपलं जो काही अनुभवशीचं ॲप आहे, ॲप इन्स्टॉल करा. ॲपवरती 50% सूट आहेत. कोणतेही कोर्स तुम्ही 13, 14 आणि 15 3 दिवसासाठी घेऊ शकता. आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल पण या ठिकाणी जॉईन करा. नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल. इंस्टाग्राम आहे, त्यालाही तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. ओके. आणि सर्व कोर्सेसवरती व पुस्तकावरती आपण जी सूट ठेवली आहे, त्या सूटचं अंतिम तारीख राहील 15 एप्रिल. त्यामुळं 15 एप्रिलच्या अगोदर
डॉक्टर हा जो कुपन कोड आहे तो वापरून तुम्ही ह्या अनुभव स्टडीचा जो ॲप आहे, या ॲपवरती कोणताही कोर्स घेऊ शकता. जरी काही अडचण आली तर ह्या नंबरवर WhatsAppला मेसेज करा किंवा पुस्तक पण तुम्हाला 50% मध्ये भेटणार आहे. जर कुणाला पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही पुस्तकाचा देखील फायदा घेऊ शकता याच नंबरला WhatsAppला मेसेज करून. लक्षात ठेवा पुस्तकावरती तुम्हाला ऑफर फक्त आणि फक्त या नंबरला भेटणार आहेत. दुकानामध्ये तुम्हाला ऑफर भेटणार नाही. कळतं का? कोर्स आणि पुस्तक दोन्हीवरती 50% सूट आपण ठेवलेली आहे. बाकी डेमो वगैरे तुम्ही पाहून घेऊ शकता. तर इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जाता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर अजून आपल्या ह्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. रोज सकाळी 6 वाजता व्हिडिओ बघायला विसरायचं नाही. थँक जय हिंद.